हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या वड्या बघणार आहोत. याला सांडगे पण म्हणतात. आमच्या गावा साईडला त्याला गव्हाच्या वड्या म्हणतात. तेल घेऊयात. मोहरी, जिरा, बारीक चॉप केलेला लसूण, मिक्स करू. कांदा, 2 बारीक चॉप केलेले कांदा आहे हा. त्याला मिक्स करू. छान कांदा आपला ब्राऊन झालाय पूर्ण. आता त्याला लाल मिरची पावडर 2 चम्मच, हळद, मसाला, जिरा पावडर मिक्स करू. कमीच गॅस राहू द्यायचा. एक टोमॅटो घेतलाय बारीक चॉप केलेला. मिक्स करू आणि थोडस पाणी टाकायचं त्याच्यात. कमीच गॅस ठेवलाय मी त्याला स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने आणि ते आता त्याच्यात आपण ग्रेव्ही मध्ये टाकूयात. मिक्स करू. छान मिक्स झाली. आता क्वांटिटीवर येते. आणि जर तुम्हाला भरकं ठेवायचं असेल असं कोरडं तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. ड्राय पडते नंतर थोडस ओलसरच राहू द्यायचंय. त्याच्यात मीठ टाकायचं चवीपुरते. ऑलरेडी जे बनवताना सांडगे बनवलेले असतात त्याच्यात मीठ असतं, म्हणून वरून तर थोडंसंच मीठ टाकायचं. आता त्याला 3 ते 4 मिनिटांसाठी आपण मीडियम गॅसवर होऊ देऊ, शिजू देणार आहोत. थोडीशी कोथिंबीर लास्ट मध्ये पण कोथिंबीर टाकणार आहे. त्याला मिक्स करू. मी थोडं पाणी जास्तच टाकलंय कारण की मला पातळ हवी थोडी. आपली भाजी झाली आहे. मी गॅस बंद करते आणि मिक्स करून घेते. भरपूर कोथिंबीर टाकायची त्याच्यात. खूप छान लागते ते. नक्की ट्राय करा तुम्ही आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील ते, आणि शेअर करा. कशी झाली भाजी ते मला कमेंट मध्ये सांगा. बघा, अप्रतिम, खूप सुंदर. थोडी लुसलुशीत राहिली ना तर ते चपाती सोबत आपल्याला खायला दुपारपर्यंत ड्राय होत नाही. चलो, तो अशाच नवीन रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.